श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा 25वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारनंतर महिलांना हळदीकुंकू वाण वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला महिलांचा उदंड असा प्रतिसाद पाहायला मिळाला। सायंकाळी 4 वाजता शिवनेर भूषण हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांचे आगमन संस्थेत झाले। या संस्थेचे उद्घाटन 14 जानेवारी 2002 रोजी महाराजांच्या शुभहस्ते झाले व त्या ऋणातून उतराई होण्याचा संस्थेच्या वतीनं हा प्रयत्न करण्यात आला की हरिभक्तपरायण शिवनेर भूषण तुळशीराम महाराज सरकटे यांना सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ शेठ लेंडे, यशवंत पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण मंडलिक सर, हरिभक्तपरायण सुरेश महाराज गुट्टे, साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव बोरचटे, व्हाईस चेअरमन सावकार शेठ पिंगट, सचिव अनिल पाटील गुंजाळ, खजिनदार बाळासाहेब गुंजाळ, संचालक ठकसेन शेठ शिंदे, दत्तू शेठ गुंजाळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव व इतर मान्यवर उपस्थित होते। यानंतर हरिभक्तपरायण सुरेश महाराज गुट्टे यांची प्रवचनरूपी सेवा संपन्न झाली। अशा पद्धतीने श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था बेल्ले या संस्थेचा 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना ज्यांनी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचं 2002 साली उद्घाटन झालं ते हरिभक्तपरायण शिवनेर भूषण तुळशीराम महाराज सरकटे यांचा सत्कार आपण साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत। बाबांच्या बाबतीत सांगायचं तर 2002 साली बाबांनी बेल्ले या ठिकाणी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची हे रोपटं लावलं गेलं आणि त्यापासून बाबांच्या आशीर्वादाने, साईबाबांच्या नावाने साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था स्थापन झाली। बाबांचा ज्या ठिकाणी स्पर्श होतो तो स्पर्श अतिशय मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे। आत्ताच आपण काही दिवसापूर्वी निमगाव सावा शाखेचं उद्घाटन बाबांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवलं होतं, परंतु मला आठवतं की आपल्या सर्व शाखांच्या उद्घाटन बाबांच्याच हस्ते झालं, परंतु बाबांची तब्येत बरी नसल्यामुळं बाबा मुंबईला ॲडमिट होते। तरी पण बाबांनी फोन करून सांगितलं का मी नक्की वर्धापन दिनाच्या दिवशी या ठिकाणी भेट देईल। बाबा, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो। तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो। प्रथमतः बाबांना जायचं असल्यामुळं मी बाबांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असणारे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, आमचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथजी लेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे पोपट शेठ ढोलोळे उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। टाकळकर अण्णा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमचे मार्गदर्शक आदरणीय मंडलिक सर या ठिकाणी उपस्थित झालेत। त्याचप्रमाणे बेल्लेगावचे माजी सरपंच, बेल्ले कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन आदरणीय अशोक शेठ गुंजाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। संतोष शेठ शिंदे, प्रसिद्ध गाडा मालक आणि आणे शाखेचे सल्लागार हे या ठिकाणी उपस्थित झालेत। आमचे मार्गदर्शक पांडुरंग शेठ गाडेकर, माजी सरपंच पेमदारा, आपणही उपस्थित झालात, आपले मनापासून अभिनंदन। त्याचप्रमाणे केशवांना काळे, शांताराम शेठ पटाळे, अतुलजी थोरात, फाकटकर नाना या ठिकाणी उपस्थित झालेत। कोल्हे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। बसुराजी कुळी साहेब बोरी शाखेचे सल्लागार या ठिकाणी उपस्थित झालेत। किसनरावजी देशमुख, धर्मवीर पतसंस्थेचे व्यवस्थापक हे या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचे मनापासून आलेल्या सर्वच मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या हस्ते बाबांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ बोरचटे असतील, संस्थेचे सचिव सूर्यकांतजी पाटील, बाळासाहेब गुंजाळ
तक्षण शेठ शिंदे, सर्वच दत्तू शेठ गुंजाळ, सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी बाबांचा सन्मान होतोय. सभापती साहेब आपणही पुढे या. आणि ज्यांची आपण या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा ठेवली होती, परंतु बाबांची तब्येत बरी नसल्यामुळं आपल्या संस्थेचे सभासद आणि आपल्याला काही मार्गदर्शन करणारे हरिभक्त परायण सुरेश महाराज बुट्टे यांची आपण प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे. महाराज